नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बटाटा आणि मटरची भाजी आणि झटपट होणारी आणि टिफिनसाठी पण झटपट तयार होणारी कशी बनवायची ते बघूया। मुलांना खूप आवडते ही भाजी, तर कशी बनवायची ते मी दाखवित आहे। आता मी इथे ना एक सिक्रेट मसाला तयार करत आहे। लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि पुदिना, मिरच्या घेतलेल्या आहे 3 आणि आलं। आता आपल्याला ना मसाला तयार करून घ्यायचा आहे। प्रथम ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालून घ्यायचं आहे आणि ह्या मी 4-5 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या सकट कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घालायचा। हाच आपला सिक्रेट मसाला आहे। बघा, तयार करून घ्यायचा। पाणी न घालता वाटलं पहिले आणि नंतर 2 चमचे पाणी घातलं आणि हा मसाला तयार करून घेतलेला आहे। कढईत मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता त्यातनं मी जिरं घातलेलं आहे। जिरं तडतडल्यानंतर आता आपल्याला यामध्ये न हे बटाटे मी छान चिरून घेतलेले आहे, सालं काढून काप करून घेतलेले आहे। आता ते घालायचे आणि हे परतवून घ्यायचे आहे छान तेलामध्ये। अशा पद्धतीने भाजी बनवाल ना मुलं खूप आवडीने भाजी खातात आणि खूप छान भाजी तयार होते। या पद्धतीने नक्की ट्राय करा। आता मी एक कांदा असा काप करून घेतलेला आहे, तो पण यातच आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। या पद्धतीने न तेलामध्ये आपण हे बटाटे आणि कांदा परतवल्यानंतर भाजी खूप छान तयार होते आणि टिफिनसाठी तर ही झटपट तयार होते। आता हे आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। तळल्यासारखे होतात ना, याची चवी इतकी भन्नाट लागते ना भाजी, मुलांना खूप आवडते। आता आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे। खास म्हणजे यातनं आपण पुदिना वापरला आहे, त्यामुळे भाजीची चवी खूप छान तयार होते आणि लागते। तर मुलांना ही भाजी खूप आवडते। तर मी या पद्धतीने आता हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि आता मी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, 1.5 चम्मच आता मी तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला घातलेला आहे। लक्षात ठेवायचं की आपलं तो मसाला शिजल्यानंतरच आपल्याला हे पदार्थ टाकायचे आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तो हिरवा मसाला आपण वाटलेला आहे, तो शिजल्यानंतरच हे मसाले घालायचे आहे आणि आता आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर टमाटर टाकायचं आहे। मिश्रण आता मी ढवळून घेतलेलं आहे आणि टमाटर टाकायचं आणि नंतर न हे छान परतवून घ्यायचं आहे। आता मी इथे ना हे मटर घेतलेले आहे, फ्रोझन मटर आहेत, हे घालायचे, कारण की हे लवकर शिजतात म्हणून मी हे शेवटी घालत आहे। या पद्धतीने भाजी बनवाल ना तर खूपच भाजी छान चटपटीत तयार होते। बघा, आता मी 2-3 मिनिटापर्यंत हिला झाकून शिजवून घेतलेलं आहे, अधूनमधून बघितलं आहे। बघा, आता बटाटेही छान शिजलेले आहे, व्यवस्थित भाजी तयार झालेली आहे। आता आपल्याला तर ही मुरल्यानंतर ना अशी व्यवस्थित मुरली की त्यानंतर आपण थोडं पाणी घालायचं, पण लक्षात ठेवा पाणी आपल्याला ना यात गरमच वापरायचं आहे आणि अजून मी 2-3 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। बघा, आता छान भाजी आपली रेडी झालेली आहे, भाजी तयार झालेली आहे। आता कोथिंबीर घालायची, बटाटे वगैरे छान शिजलेले आहे। सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा, आपली चटपटीत आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि झटपट तयार होते। टिफिनसाठी तर एकदम लवकर तयार होते। चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत।
धन्यवाद.